तुम्हाला पंचतत्वांचे महत्त्व माहिती आहे का? सनातन धर्मानुसार संपूर्ण सृष्टी 5 मूलभूत तत्वांनी बनलेली आहे: पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. भगवान शिवाच्या पंचभूत स्थळांमध्ये या पंचतत्वांचे अद्भुत दर्शन घडते. पृथ्वी तत्व. एकांबरेश्वर मंदिर, कांचीपुरम या मंदिरातील शिवलिंग माता पार्वतीने पवित्र मातीपासून तयार केल्याची मान्यता आहे. मंदिर परिसरातील सुमारे 3500 वर्ष जुना आंब्याचा वृक्ष हे येथील प्रमुख आकर्षण आहे. पृथ्वी तत्व स्थैर्य, संयम आणि जीवनाचा भक्कम पाया दर्शवते. जलतत्व. जंबुकेश्वर मंदिर, तिरुवनैकवल येथील शिवलिंगाखाली नैसर्गिक झरा अखंड वाहत असतो. कितीही उन्हाळा असला तरी शिवलिंगाजवळ पाणी कायम राहते. जलतत्व पावित्र्य, नम्रता आणि जीवनदायी शक्तीचे प्रतीक आहे. अग्नितत्व. अरुणाचलेश्वर मंदिर, तिरुवन्नामलाई. भगवान शिवाने येथे अग्निस्तंभाच्या रूपात दर्शन दिल्याची कथा प्रसिद्ध आहे. दरवर्षी कार्तिक दीपम उत्सवात डोंगराच्या शिखरावर प्रज्वलित होणारा महादीप लाखो भक्तांना आकर्षित करतो. अग्नितत्व ऊर्जा, परिवर्तन आणि आत्मज्ञानाचे प्रतीक आहे. वायुतत्व. श्रीकालहस्ती मंदिर. या मंदिरातील दीपज्योत बंद गर्भगृहातही सतत हलताना दिसते, जे वायुतत्वाचे प्रतीक मानले जाते. राहू केतू पूजेसाठी हे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे. वायुतत्व प्राणशक्ती, चैतन्य आणि गतिमान जीवनाचे प्रतीक आहे. आकाशतत्व. चिदंबरम नटराज मंदिर येथे भगवान शिव नटराज रूपात विराजमान आहेत. मंदिरातील चिदंबर रहस्य हे सर्वात मोठे आकर्षण आहे, जिथे निराकार आकाश तत्वाची पूजा केली जाते. आकाश तत्व अनंतता, विश्वचेतना आणि परमात्म्याशी एकरूप होण्याचे प्रतीक आहे. ही पंचभूत स्थळे आपल्याला शिकवतात की निसर्ग आणि अध्यात्म यांचा समतोल राखणे म्हणजेच खरे जीवन. हर हर महादेव.